नमस्कार, मी हेमंत देसाई. हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मनापासून स्वागत. मित्रांनो, सरकारमध्ये एखाद्या नेत्याची मंत्री म्हणून निवड झाली तर तो जबाबदारीने वागतो किंवा वागायला हवं अशी अपेक्षा असते. पण आपल्याकडे ती पद्धत नाही आहे. मला आज बोलायचे ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आणि एसमशी असं नाव उद्धव ठाकरे यांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये ठेवलं. कारण शिंदे सेना उबाठा असा कुत्सितपणे उल्लेख करते, त्यामुळे एसमशी असं नाव उद्धव ठाकरे यांनी ठेवलं आणि ते म्हणाले की शिंदे सेना ही थोडक्यात नकली सेना आहे, आमचीच शिवसेना ही खरी आहे आणि ती बाळासाहेबांची. आणि हे खरंच आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराप्रमाणे चालतो असा शिंदेंचा दावा आहे. माझं म्हणणं असं आहे की बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली त्यानंतरचं ज्या प्रकारचं राजकारण शिवसेनेने केलं, आज बाळासाहेब हयात असते तर त्यांनी त्या पद्धतीने राजकारण केलं नसतं. तुम्हाला आठवत असेल की सुरुवातीला मराठीचेच प्रश्न घेऊन शिवसेना अत्यंत आक्रमक पवित्रा धारण केला होता. त्यांनी मग दाक्षिणात्यांच्या विरोधात असेल आंदोलनं असतील किंवा नोकऱ्यांसाठी जी काही आंदोलनं झाली, सीमा प्रश्नावरती जी आंदोलन झाली, मराठी भाषिकांसाठी, मराठी पाट्यांसाठी, मराठी चित्रपटांना थिएटर मिळावं, दादा कोंडकेंच्या मागे बाळासाहेब भक्कमपणे उभे राहिले. परंतु नंतर काळाप्रमाणे शिवसेनेने हिंदुत्व आत्मसात केलं, हिंदुत्व अंगीकारलं आणि मग हिंदुत्व पुढे झालं आणि मराठी कॉज मागे पडलं असं नाही, पण हिंदुत्व हे महत्त्वाचं शिवसेनेचं एक ब्रीदवाक्य झालं की हिंदुत्वासाठी आम्ही लढतो. आणि हिंदुत्वासाठी बाळासाहेबांनी सरकारला अंगावर घेतलं, निवडणूक आयोगाला अंगावर घेतलं आणि सगळ्यांशी लढाया दिल्या. बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा भारतीय जनता पक्षाचे लोक अंधारात पळाले, पण बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र ते जर आमच्या शिवसैनिकांनी केलं असेल तर मला त्याचा अभिमान आहे अशी रोखठोक भूमिका त्यांची जी काय आहे ती घेतली. पण बाळासाहेबांच्या काळामध्ये पत्रकारांवरती हल्ले झाले होते, हुसेनसारख्या चित्रकारांवरती हल्ले झाले होते, मीडिया संस्थांवरती हल्ले झाले होते आणि बाळासाहेबांनी त्या काळात काही गोष्टी केल्या. माणसाला आपल्या उत्तरायुष्यामध्ये काही चुका लक्षात येतात. बाळासाहेब आज हयात असते तरी देखील त्यांना असं वाटलं असतं की नाही हे आपण असं केलं ते बरोबर होतं का, असा प्रश्न त्यांना पडला असता. आज संजय राऊतांचं मी अभिनंदन यासाठी करेन की आजच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी सांगितलं की तरुणपणी आमच्या हातून काही चुका झाल्या असतील आणि त्या चुका झाल्या असतील असं त्यांनी म्हटलं आणि त्या चुका आता त्या परत काही ते कंटिन्यू करणार नाहीत, कारण त्या काळात त्या चुका झाल्या आणि त्या मान्य करण्याचं जे धाडस हे संजय राऊतांनी आज बोलून दाखवलं. अनेकांच्या ही गोष्ट लक्षात आली का नाही माहीत नाही, माझ्या लक्षात आली. ते म्हणाले आम्ही तरुण होतो, आमच्याकडून चुका झाल्या असतील, मात्र आता आम्ही लोकशाहीवादी झालो. एकेकाळी बाळासाहेब म्हणत होते की आम्हाला हिटलरचा अभिमान आहे. लोकशाहीबद्दल त्यांनी वेगळे उद्गार काढलेले होते. पण पुढे शिवसेना निवडणुका लढवल्या ना, म्हणजे लोकशाही मान्यच केली त्यांनी. पण संजय राऊतांनी आज आमच्या चुका झाल्या असतील हे मान्य केलं. त्यांनी ज्या प्रकारचं आक्रमक आंदोलनं केली, पण आंदोलनाच्या काळात ज्या समजा पत्रकार असतील, लेखक असतील यांच्यावरती टीका केली. आता पु ल देशपांडेंवरती सुद्धा टीका केली होती बाळासाहेबांनी. त्यानंतर त्यांना आपली चूक रिअलाईज झाल्यानंतर ते पुलंच्या घरी गेले आणि त्यांच्यासमोर नतमस्तक झाले. कारण बाळासाहेब ज्या ओरिएंट शाळेमध्ये होते त्या शाळेमध्ये पु ल शिक्षक होते त्यांचे. पु ल आणि बाळासाहेबांचा स्नेह होता. पण काही गोष्टी रागाच्या भरामध्ये बोलल्या जातात. बाळासाहेबांना आपली चूक लक्षात आली होती, तेथे गेले. वसंत बापटांच्या वेळी सुद्धा जे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते
तेव्हासुद्धा त्यांची आणि बाळासाहेबांची चकमक झाली होती. पण पुढे बाळासाहेब निवळले आणि आज संजय राऊतांनी जे गोष्ट केली ती अतिशय चांगली केली आणि ते म्हणाले आम्ही लोकशाहीवादी झालो आहोत. आणि म्हणून काँग्रेसचे विचार आणि शिवसेनेचे विचार, राष्ट्रवादी शरद पवारांचे विचार आणि यांचे विचार हे जवळ आलेले, हे जुळत आहेत. बाळासाहेबांनी त्या काळात काँग्रेसवर काय टीका केली, काँग्रेसशी त्यांचे चांगले दोस्ती होती, अनेक बाबतीत त्यांचं सहकार्य होतं. हे ज्यांना माहिती नाही किंवा आम्हाला माहिती नाही आणि आपल्या सोयीस्कर राजकारणासाठी म्हणून काँग्रेसबरोबर गेले म्हणजे लोटांगण घातलं, सेक्युलर विचारधारा म्हणजे चुकीची विचारधारा. आज उद्धव ठाकरे, संजय राऊत यांची विचारधारा सेक्युलरच आहे आणि त्याचं स्वागत केलं पाहिजे. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं याबद्दल स्वागत केलं पाहिजे आणि म्हणून माझ्यासारखे लोक त्यांना अनेकदा पाठिंबा देतात ते यासाठी. मग लोक म्हणतात की तुम्ही पूर्वी वर्षोनुवर्ष टीका करत होता. टीका करत होतो, आम्हाला ते मान्य नव्हते ते विचार. आता यांचे विचार आम्हाला मान्य होत आहेत. म्हणजे जे विचार, सगळेच विचार नाही, ज्या त्यांच्या या लोकशाहीवादी गोष्टी आहेत, सेक्युलरिझमच्या बाजूने ते उभे राहिलेले आहेत, संविधानाच्या बाजूने उभे राहिले आहेत, म्हणून आम्हाला त्याचं स्वागत करावं असं वाटतं. आणि अजून एक गोष्ट सांगतो की जे एकनाथ शिंदे म्हणतात की बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांच्या ऐन म्हणजे अगदी उमेदवारीच्या काळात, सुरुवातीच्या काळात शिवसैनिकांनी काही गोष्टी केल्या. मी म्हटलं ना, जे हल्ले झाले, आज कुणाल कामराच्या टीकेनंतर घायाळ झालेल्या एकनाथ शिंदे यांनी, त्यांच्या समर्थकांनी धिंगाणा घातला आणि त्याचंही अप्रत्यक्ष समर्थन हे एकनाथ शिंदे करतात, जे मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री राहिले. तोंडाने सांगायचं नाही हे केलं ते आम्हाला मान्य नाही आहे असं ते म्हणायचं. मग आम्ही केलेत ते केसेस आमच्याच लोकांवरती असं म्हणायचं, त्यांना लगेच जामीन मिळेल, काही होणार नाही पुढे. एकनाथ शिंदेंच्या इशाऱ्याशिवाय शिंदे समर्थकांनी धिंगाणा घातला का? ही लोकशाही आहे? याच्यावरती टीका केली कोणी? संजय राऊतांनी. त्या धिंगाण्यावरती आम्ही टीका केली आणि कुणाल कामराला संजय राऊतांनी, उद्धव ठाकरेंनी थेट पाठिंबा दिलेला आहे. याचा अर्थ कुणाल कामराचं विडंबन ज्या दर्जाचं आहे ते काही फारसं चांगलं नाही आहे, पण तरी देखील त्याला ते बोलण्याचा अधिकार आहे, ते गाण्याचा अधिकार आहे, ते लिहिण्याचा अधिकार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे आज भाजपला किंवा शिंदे सेनेला मान्य नसेल तर त्यांचा लोकशाहीवरती विश्वास नाही असं म्हणणं भाग आहे. दुसरा फरक सांगतो की आमची बाळासाहेबांचे विचार, पण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत किंवा त्यांचे सर्व सहकारी आज प्रबोधनकारांचे विचार जवळ करत आहेत. एक गोष्ट सांगतो की काही दिवसांपूर्वी कुंभमेळ्यातल्या पाण्याच्या संदर्भात राज ठाकरे यांनी वक्तव्य केलं आणि तिथल्या एकूण त्या ठिकाणी काही गलिच्छपणा होत असेल त्याच्यावर टीका केली. याचा अर्थ राज ठाकरे यांनी हिंदुत्वावरती, हिंदू धर्मावरती टीका केली असा चुकीचा अर्थ काढून त्यांना टार्गेट केलं गेलं. तेव्हा संजय राऊतांनी पाठिंबा दिला होता राज ठाकरेंना, कारण त्यांचे विचार म्हणजे प्रबोधनकारांनी बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मावरती प्रचंड टीका केलेली आहे. सनातनी धर्म वेगळा आणि प्रगत सुधारक विचारांचा हिंदू धर्म वेगळा. आता सनातनी जे काही विचार आहेत ते जर शिंदे सेनेला किंवा भाजपला मान्य आहेत असं आपण मानतो, कारण त्या पद्धतीने त्यांचं वागणं चालू आहे. ज्या प्रकारे मुस्लिम द्वेष जोपासला जातो ते सनातनी विचार. शेंडी जानव्याचं हिंदुत्व आमचं नाही हे उद्धव ठाकरे वारंवार सांगतात आणि शेंडी जानव्याचं सनातनी स्वरूपाचं कुठलेही सुधारक विचार आले, धर्म सुधारणेच्या गोष्टी आल्या त्याला विरोध करणं, हे जे भाजपचं संघाचे विचार आहेत तेच शिंदेंचे विचार. त्यामुळे शिंदेंची शिवसेना नाहीच आहे, ती तैनाती फौज आहे भाजपची. तो वेगळा पक्षच नाही, कारण त्याचे वेगळे विचारच नाहीत. बाळासाहेबांच्या विचाराशी संबंध नाही. बाळासाहेबही सुधारकच होते. बाळासाहेब हे असे भाजपसारखे हे नव्हते पूजा अर्चा करण्याचाच धर्म आहे असं समजणार.
बाळासाहेबांचे विचार वेगळे होते कारण ते प्रबोधनकारांचे चिरंजीव होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा अतिशय महत्त्वाचा फरक आहे. आता मी तुम्हाला सांगतो, आज एकनाथ शिंदे शिवसेनेचं जे पहिलं रूप होतं, हल्ले करण्याचं असेल किंवा ज्या प्रकारच्या गोष्टी त्या काळात घडत होत्या, एखादा पक्ष वयात आला, प्रगल्भ होत गेला की त्याचं स्वरूप बदलतं. बाळासाहेबांच्या शिवसेना इतर सर्व पक्षांप्रमाणेच नेमस्तवादी, लोकशाहीवादी बनवण्याचं काम हे मुख्यतः उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे आणि ते विचार ते धरून चालेल. उलट एकनाथ शिंदे आज 21व्या शतकात पुन्हा शिवसेनेचं जे जुनं रूप होतं, जे शिवसेना घडत होती तेव्हा, त्या रूपाकडे चाललेले. हा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि ते रूप वेगळं होतं, ते विचारांसाठी होतं बाळासाहेबांचं. यांचं केवळ तुम्हाला कशासाठी चालले माहिती आहे? सत्तेसाठी, पैशासाठी चालले. मला 1-2 गाणी इथे आठवतात. एक गाणं आहे, त्यामध्ये मला वाटतं ते नमक हलाल चित्रपटात आलं. आपका तो है बस यही एक सपना, राम नाम जपना पराया माल अपना. हे पग घुंगरू जे गाणं आहे अमिताभचं, त्यामध्ये खलनायकाला उद्देशून, म्हणजे तुझा रामनाम तू जपतोस पण दुसऱ्याचा माल आपण घ्यायचं एवढं, याच्या पलीकडे तुझा याच्याशी काहीही संबंध नाही, असं त्या गाण्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि दुसरंही गाणं मला एक आठवतं आहे, ते आहे हेराफेरी नावाच्या चित्रपटातलं. त्या गाण्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे भाष्य करण्यात आलेलं आहे. आणि ते आज हेराफेरी म्हणजे अक्षय कुमारचा नाही, हेराफेरी हा अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना यांचा जो चित्रपट होता, तो चित्रपट, त्यामध्ये म्हटलंय कल तक रब को भूला था, अरे कल तक रब को भूला था, अब नाम लगा है रटने. म्हणजे देवाचं आता तुला आठवत आहे, जब माल लगा है घटने, लगा कलेजा फटने, तो खैरात लगी है बटने, पर चिंता की कोई बात नहीं, हम है तेरे साथ बिल्कुल, अरे पहुंचा देंगे उसके कानून तक. असं ते टर उडवलेली आहे त्याच्यामध्ये की हा जो भोंदूपणा आहे, देवाचं नाव घ्यायचं आणि फक्त तुमचं नाव हे तुमचं लक्ष पैशाकडे आहे, हिंदुत्वाचा काहीही संबंध नाही. हे मी गेले 2-2.5 वर्ष तुम्हाला सांगते की काहीच हिंदुत्वाशी संबंध नाही. आणि आज ज्या प्रकारे भाजपचेच नेते, आमदार विधानसभेमध्ये एकनाथ शिंदेंच्या रस्त्यांच्या कामाच्या मधनं जे काही गैरव्यवहार झाले त्याच्यावर हल्लाबोल करत आहेत, त्यावरून हे लक्षात येते की एकनाथ शिंदे यांना आता कोपऱ्यात ढकललं जात आहे. मुख्यमंत्रीपद गेल्यामुळे जे काही समृद्ध होण्याचे मार्ग आहेत ते तेवढे आता समृद्ध होण्याचे मार्ग शिंदे सेनेपुढे राहिले नाही आहेत. आणि अनेक निर्णयांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बारीक लक्ष आहे. पण आज मला त्याच्यावरती बोलायचं नाही. आज बोलायचं आहे ते शंभूराज देसाई जे पर्यटन मंत्री आहेत, ते काय म्हणाले कुणाल कामरावरती. कामराला टायरमध्ये घालून 3rd डिग्री द्या असं ते म्हणाले, टायरमध्ये घालून. आता त्यांना हे माहिती नाही आहे किंवा माहिती नाही हे मला आश्चर्य वाटतं. कारण शंभूराज हे एकनाथ शिंदेंची मर्जी संपादन करण्यासाठी काय करत असेल, काही बोलत असेल ते. पण 3rd डिग्री हे बेकायदेशीर आहे, हे न्यायालयाच्या अनेक निर्णयामधून स्पष्ट झालेलं आहे. जुन्या काळामध्ये पोलिसांची 3rd डिग्री चालायची, आजही चालत नाही असं नाही. आता सोमनाथ सूर्यवंशीची हत्या कशात झाली, कसा, आणि हे संपूर्ण प्रकरण महाराष्ट्रात गाजते. असं असताना ज्यांनी गृहराज्यमंत्री म्हणून काम केलं आहे आणि ज्यांच्यावर केवळ उद्धव ठाकरेंनी त्यांना गृहराज्यमंत्री केलं किंवा त्यांना जी संधी दिली ती उद्धव ठाकरेंनी दिली. शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या विनंतीवरून उद्धव ठाकरे 2-2दा त्यांच्याकडे गेले होते त्यांच्या मतदारसंघामध्ये. पण आज ते शंभूराज देसाई मात्र उलटं बोलत आहेत.
आणि कुणाल कामरावरती राग व्यक्त करतायत, 3rd डिग्री वगैरे. त्यांना एक गोष्ट सांगतो मी की 2017 साली अनिकेत कोथळे याची सांगली पोलिसांनी त्यांना मारहाण झाली. एका तरुणाला, अनिकेत कोथळे, त्याचं अर्धवट जळालेलं प्रेत आंबोलीच्या दरीमध्ये टाकून देण्यात आलं. आणि त्यावेळी प्रवीण दीक्षित, जे ज्येष्ठ निवृत्त पोलीस अधिकारी, सर्वोच्च स्थानी सुद्धा त्यांनी काम केलेले ते प्रवीण दीक्षित, प्रामाणिक अधिकारी, त्यांनी सांगितले की याला म्हणजे आता हे अशा प्रकारची पोलिसांनी मारहाण करणं, 3rd डिग्री, हे सगळं बेकायदेशीर आहे आणि महाराष्ट्राची मान त्याच्यामुळे खाली गेलेली आहे असं ते म्हणाले. आणि पुन्हा 3rd डिग्री द्या असं म्हणते शंभूराज देसाई कुणाल कामराला. कुणाल कामरा हा गुन्हेगार आहे काय, गुंड आहे, तो देशद्रोही आहे, तो पाकिस्तानमधून आलेला दहशतवादी आहे का? कुठली भाषा वापरत आहे? आणि प्रताप सरनाईक हे काय म्हणाले की त्याला 4th 5th डिग्री जी काय असेल ती द्या म्हणून. हे मंत्री आहेत प्रताप सरनाईक. मला असं म्हणायचं आहे की यांची डिग्री कुठली आहे? म्हणजे शैक्षणिक डिग्री केवळ म्हणत नाही, यांची एकूण दर्जा काय, यांची गुणवत्ता काय? हे मंत्री आहेत सरकारमध्ये, हे या भाषेत बोलत आहेत. आणि गेल्या वेळी सुद्धा एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात अब्दुल सत्तार कशा प्रकारे बोलत होते. संजय शिरसाट आता मंत्री आहेत, तेही कशा प्रकारे मध्ये मध्ये बोलत असतात. यांचा दर्जा काय मुळात हे बघितलं पाहिजे आपण. आता संजय राऊत म्हणाले की हे तालिबानी राज्य हवंय का तुम्हाला? म्हणजे शंभूराज देसाईंना उद्देशून संजय राऊत म्हणाले. आणि तालिबानी राज्य हवं असेल तर तिथे गद्दारांना क्षमा नसते. गद्दारी केली तर पार्श्वभागावरती 100 फटके देऊन मग फाशी देतात असं संजय राऊत म्हणाले. अत्यंत कडक शब्दामध्ये त्यांनी शंभूराज देसाईंचा समाचार घेतला. अतिशय चांगली गोष्ट त्यांनी केली. मी तुम्हाला सांगतो की संजय राऊत हे यांना टोचतात सतत. आता संजय राऊतांची भाषा वेगळी आहे आणि ती भाषा त्यांना मला तर आठवत आहे पहिल्यांदा जेव्हा 2019 भाजप आणि शिवसेनेचं जेव्हा बिनसलं तेव्हा संजय राऊतांनी पहिल्यांदा असा म्हणजे जेव्हा अँजिओप्लास्टी झाली होती त्यांच्यावर बायो आली होती, ते म्हणाले होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार. आणि तसं झालं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी बोलणं झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा घोषणा केली, पहिल्यांदा संजय राऊत म्हणाले की शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आहे. याचा अर्थ उद्धव ठाकरेंनी, एकनाथ शिंदे होऊ शकले असते, कोणी झालं असतं, पण शिवसेनेचा होणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की ते म्हणाले पुढे की त्यावेळीचं एक स्टेटमेंट त्यांचं गाजलं होतं, कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंट होतं. 40 आमदारांचे मृतदेह, जेव्हा गद्दारी केली यांनी, याला उठाव म्हणतात, 40 आमदारांचे मृतदेह गुवाहाटीतून येतील आणि त्यांना थेट शवागृहात आम्ही पोस्टमॉर्टमसाठी पाठवू. हे खास संजय राऊतांच्या भाषेमध्ये त्यांनी हातोडाच मारला. गुवाहाटीत म्हणजे कामाख्याचं मंदिर आहे किंवा अन्य ठिकाणी मंदिरात तिथे वेड्याचा बळी दिला जातो, आम्ही 40 वेडे तिथे पाठवले आहेत. संजय राऊत तसं म्हणल्यावरती सगळेजण प्रचंड खवळले. शिंदे सेनेतले लोक थैथयाट करायला लागले, हातपाय आपटायला लागले. त्यांना मिरच्या झुंबणारच होत्या. आता ही भाषा संजय राऊतांच्या शैलीत आहे. मी असं बोलत नाही किंवा संजय राऊत कधी थोडंसं अति करतात तेव्हा त्याबद्दल मी नापसंती व्यक्त केलेली आहे, पण संजय राऊत त्यांना टोचतात हे मात्र नक्की आहे. आता मी तुम्हाला सांगतो की एकनाथ शिंदेंना वरती उद्धव ठाकरे यांनी तिखट वक्तव्य केलं होतं. त्याला उत्तर देताना शिंदे म्हणाले की काही जण मिस्टर बीन, आता मिस्टर बीन हे त्यांना माहिती नाही, कोणीतरी सांगितलं असेल, मिस्टर बीन्स असं कॅरेक्टर येते, एक प्रसिद्ध मालिका आहे त्याच्यामधले, तो अतिशय उत्तम अभिनेता आहे. त्या मिस्टर बीन्स बाळासाहेबांच्या हे काही जण मिस्टर बीन असं त्यांनी उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हटलं. बाळासाहेबांची सेना डस्टबिनमध्ये टाकली होती, ती आम्ही सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असं कोण म्हणालं? शिंदे. त्यालाही उत्तर राऊतांनी चांगल्या पद्धतीने दिलं होतं.
आणि ते असं म्हणाले की कचऱ्यातून ऊर्जा ही जी देण्याचं काम आहे ती उद्धव ठाकरेंनीच केलं. म्हणजे उद्धव ठाकरेंच्याच काळात शिंदे कोण आहेत हे शिवसेनेतल्या अन्य भागातल्या लोकांना कळलं, कारण ते काही फार मोठे नेतेच होते. उद्धवजींनीच त्यांना ठाण्यामध्ये एकापेक्षा एक पदं दिली, मग विधानसभेमध्ये पाठवलं. त्यामुळे त्यांच्याबद्दल म्हणजे आता म्हणे ठीक आहे, संजय राऊत म्हणे की आता मतभेद आहेत, आम्ही एकमेकाबद्दल बोलतो, पण आपल्या नेत्याबद्दल कृतज्ञपणा असला पाहिजे, कृतज्ञपणा असून चालणार नाही. संधी कोणी दिली? एकनाथ शिंदेना, उद्धव ठाकरेंनी दिली. त्यामुळे याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले आणि हे अतिशय योग्य म्हणाले. पण एकनाथ शिंदेची ठराविक टीका असते की आम्ही यांच्याकडे लक्ष देत नाही, आम्ही काम करतो वगैरे. ते पूर्णपणे त्यांचा फोकस उद्धव ठाकरेंवरती असतो. त्यामुळे उठल्या बसल्या उद्धव ठाकरेंवरच ते टीका करतात. त्यामुळे आम्ही लक्ष देत नाही, पूर्ण लक्ष तुमचं असतं. तुम्ही अस्वस्थ होता त्या टीकेमुळे एकनाथ शिंदे, हे लक्षात घ्या. आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही वगैरे म्हणाले. मग एकदा म्हणाले की उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडले वगैरे. नंतर सोन्याच्या चमच्यात ते जन्मलेले आहेत व सोन्याचा चमचा त्यांच्या तोंडात होता. मग आता मला सांगा की श्रीकांत शिंदेच्या तोंडात काय ॲल्युमिनियमचा चमचा आहे का? आता उद्धव ठाकरेंना ते त्या घराण्यात जन्मले, ते राजकारणात आले, मग आता सोन्याचा चमचा तुम्ही अमित ठाकरेबद्दल बोला ना तसं. किंवा तुमच्या पक्षामध्ये जे अन्य नेते आहेत त्यांची जी मुलं आहेत त्यांच्याबद्दल का नाही बोलत तुम्ही? त्यामुळे त्याला काही अर्थ नाही आणि मानसिक संतुलन ढळले वगैरे हे काय म्हणण्यामध्ये तसा काही पॉईंट नाही. आता याच्या पुढे तुम्हाला सांगतो की प्रशांत कोरटकर, आज प्रशांत कोरटकरच्या विरोधात एक वकील प्रचंड आक्रमक झाला. पण त्या प्रशांत कोरटकरबद्दल किंवा राहुल सोलापूरकरबद्दल हे एकनाथ शिंदे किंवा त्यांचे सहकारी काही बोलले नाही. कारण भाजपने बोलू नका असं त्यांना सांगितलं आहे आणि भाजपचे विचार तेच त्यांचे, कारण भाजपचे गुलाम आहेत हे लोक. हे अत्यंत महत्त्वाचे जे विषय आहेत. आता जर आज प्रबोधनकार ठाकरे हयात असते तर त्यांनी काय शब्द वापरले असते कोरटकरबद्दल? आज बाळासाहेब हयात असते तर काय विचार व्यक्त केले असते त्यांनी सोलापूरबद्दल? कशा पद्धतीने बोलले असते ते? मग ते आठवत नाही तुम्हाला? कोरटकर किंवा सोलापूरकरच्या वेळी बाळासाहेब आठवत नाही? मालवणला पुतळा जो पडला दुर्दैवाने, त्यावेळी बाळासाहेब हयात असते तर ते म्हणाले असते की खेटरांनी पूजा केली पाहिजे. तुम्ही बोललात का असं? कारण तुम्ही गुलाम आहात भाजपचे, एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी, हे आपण लक्षात घेतलं. संजय निरुपम म्हणाले की उद्धव ठाकरेंनी दिशा सॅलियनबाबत दडपण आणलं असावं पोलिसांवर. हे संजय निरुपम हा अत्यंत भंपक आणि बोगस पुढारी आहे. काँग्रेसमध्ये तुम्ही होतात, महाविकास आघाडी सरकारमध्ये होतात, तेव्हा या संजय निरुपमला काँग्रेसने सुद्धा फेकून दिलं होतं. कवडीची किंमत दिली नव्हती त्यांना आणि असंच केलं पाहिजे कारण त्यांचं एकूण वर्तन. ते संजय निरुपम त्यावेळी काय पत्ते खेळत बसले होते का ते? तेव्हा का नाही त्यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली किंवा आदित्य ठाकरेंवरती? आणि आज करतायत ते. यांना शिंदेची मर्जी संपादन, ते शिंदे सेनेत गेले ना, शिंदेची मर्जी संपादन करून काहीतरी पद हवं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज ज्या प्रकारे संजय राऊत म्हणाले आणि यापूर्वी सुद्धा ते बोलले होते, म्हणजे औरंगजेबाच्या कबरीचा विषय निघाला तेव्हा ते म्हणाले की अडवाणींची अवस्था पाहून म्हणजे शहाजहानची आठवण, जो कैदीत औरंगजेबाने ठेवला होता त्याची आठवण येते, म्हणून भाजपला त्यांनी डिवसलं होतं संजय राऊतांनी. ही ठाकरी भाषा आहे. म्हणजे राऊतांची भाषा ही ठाकरी भाषा आहे, बाळासाहेबांचीच भाषा आहे, बाळासाहेबांचीच शैली आहे. थेट मर्मभेदक ज्याला म्हणतो आपण, एकदम घाव घालायचा अशा प्रकारचे ते असंही म्हणाले होते. ज्यावेळी सगळे राज कपूरचा क्लॅन, राज कपूरांची शताब्दी असल्यामुळे सैफपासून सगळे लोक, तैमूरही सैफचा मुलगा सैफ अली खानचा, हे मोदींना भेटले होते, तेव्हा हिंदुत्ववाद्यांना तैमूर चालतो अशी जहरी टीका ही संजय राऊतांनी केली होती. लागणारी टीका होती त्यांची, ती योग्य टीका होती. नंतर नारायण राणे यांनी जेव्हा, आता नारायण राणेंना कामच दिलं की उद्धव ठाकरेंवरची टीका करणं, त्यासाठीच तर त्यांनी पक्षात घेतलेलं आहे.
ते म्हणाले की नारायण राणेंच्याच कुटुंबात उद्धव ठाकरे म्हणे मला फोन केला होता, असं ते नारायण राणे म्हणाले. त्या त्यांच्या पत्रकार परिषद झाली ती एक 10 मिनटं लोकांनी चॅनलवाले लाईव्ह दाखवली आणि नंतर ते दुसऱ्या बातमीकडे वळले, कारण नारायण राणे यांचा TRP जवळजवळ संपलेला आहे. त्यांना कोणीही विचारत नाही. त्यांना भाजपने केवळ उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यासाठी घेतलेलं आहे आणि त्यांच्या मुलात. तेव्हा ते म्हणाले की उद्धव ठाकरेंचा मला फोन आला होता, उद्धव ठाकरेंनी पूर्णपणे असं काहीही घडलं नाही असं सांगितलं. आणि उलट संजय राऊत म्हणाले की जेव्हा नारायण राणेंना उद्धव ठाकरेंबद्दल अत्यंत वाह्यात विधान राणेंनी केलं होतं, जे ते तेवढाच वाह्यातपणा सातत्याने करत असतात. ते असा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता हे बघून किंवा हे माहिती आपल्याला लाज वाटते आपल्याला. आपण कसा केला याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? आणि मला असं वाटतं बाळासाहेबांनी ते कशासाठी केलं त्यांना, आणि पुढे बाळासाहेबांना पश्चाताप झाले. बाळासाहेबांनी त्यांचा कसा समाचार घेतला हे आपल्याला माहिती आहे. आता संजय राऊत म्हणाले की अटक झाली तेव्हा अमित शहांचाच फोन आलेला होता उद्धवजींना, आणि शिवाय नारायण राणेंच्या कुटुंबियांचाही फोन आला होता की बाबा त्यांची तब्येत ठीक नाही, त्यामुळे ठीक आहे तुम्ही जरा सोडा, त्यांना फार मागे लागू नका, त्यांना झेपणार नाही, ते वयस्कर आहेत ते, हे संजय राऊतांनी सांगून त्यानंतर नारायण राणे त्याच्याबद्दल एक शब्दही काढला देते. आता हे बघा, नंतर संजय राऊतांनी आणखीन एक गोष्ट केली की औरंगजेबाची ढाल करून यांना दंगली पेटवायच्या आहेत. आणि कोल्हापूरला काय झालं ते तुम्हाला माहिती असेल. संजय राऊतांनी सांगितलं नाही, मी सांगतो. कोल्हापूरला मोटरसायकलवरून 400-500 लोक आले काहीतरी स्टेटस ठेवल्याच्या प्रकरणावरून, आणि त्यांनी दंगल हे करण्याचा प्रयत्न केला. पण कोल्हापूरमधली सामान्य जनता मात्र ही हिंदू मुस्लिम तिथले एकत्र राहिले. आणि संजय राऊतांना तेच सांगायचं आहे. संजय राऊत म्हणतात की हिंदूंमध्ये भय निर्माण करून हल्ले करायचे आणि 2019 निवडणुका जिंकायच्या एवढाच त्यांचा प्लॅन आहे. आणि 2029 कशाला, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये त्यांना हेच करायचं. आणि औरंगजेबाचं उदात्तीकरण फडणवीस म्हणतायत, तेव्हा कबरीचं उदात्तीकरण तुमचेच लोक करतायत. तो शौर्याचा इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा मान्य केला, तुमचं कुदळ आणि फावडे घेणाऱ्यांना मकोका लावणार का, असा भेदक प्रश्न संजय राऊतांनी केला. आणि नागपूरच्या दंगलीमागे फडणवीसांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न चाललाय का, अशी शंका उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी केली. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अजून एक गोष्ट संजय राऊतांनी केली ती अशी की ते असं म्हणाले की साहेब हा माणूस तुम्हाला धोका देईल, त्याची नियत चांगली नाही, असं कोण उद्धव ठाकरेंना यांनी गद्दारी करण्यापूर्वी म्हणालं होतं. त्यांनी नाव न घेता नरेश म्हस्के जे खासदार आहेत त्यांच्याकडे निर्देश केला, जे शिंद्यांचे आपण फार जवळचे आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात, शिंद्यांच्या मस्जिदला आपण आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. ते म्हस्केच एकनाथ शिंदेपासून सावध राहा असं उद्धव ठाकरेंना सांगत होते. संजय राऊतांनी हे म्हटल्यावर तर म्हस्के स्वाभाविकच अस्वस्थ झाले. म्हस्के आधी ठाण्यामध्ये अगदी रस्त्यावरचं राजकारण कशा प्रकारचं करत होते सगळ्यांना माहिती आहे. ते एकदम खासदार झाल्यानंतर संयम, माझ्या मना संयम बाळग असं स्वतःला सतत बजवत सभ्यपणाचा असा एक आव आणून ते बोलत असतात शांतपणे. पण ते अस्वस्थ झाल्याचं दिसत होतं संजय राऊतांच्या या टीकेनंतर. आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो की मोदी शहांचं जेव्हा छत्र जाईल तेव्हा कामाख्या मंदिरात किंवा केदारनाथच्या गुहेत तुम्हाला जावं लागेल. तुम्ही उद्धव ठाकरेंबद्दल ज्या पद्धतीने बोलताय तुम्ही कृतज्ञ असायला पाहिजे, कारण कृतज्ञपणा करतायत असं एकनाथ शिंदेंना सांगताना संजय राऊत म्हणाले की जेव्हा मोदी शहांचा वरदहस्त तुमच्यावरचं जाईल तेव्हा तुम्ही कुठे असाल. म्हणजे कामाख्या मंदिरात जिथे गद्दारी करून हे लोक गेले होते
तिथे तुम्हाला जायला लागेल असं म्हणाले. आणि संजय राऊतांनी ये तो आपण के जैसा निकला झुकेगा नाही साला अशा स्टाईलमध्ये संजय राऊतांनी कुणाल कामराला थेटपणे पाठिंबा दिला. संजय राऊतांनी यापूर्वी मला आठवते त्याप्रमाणे उदय सामंत हे सुद्धा 20 आमदार त्यांच्या मागे आहेत आणि ते कधीही बंड करतील, कारण उदय सामंत हे जिथे सत्ता आहे, जिथे सत्तेचा लंबक झुकला आहे त्या बाजूचे आहेत असं सांगून टाकलं होतं. आणि त्यानंतर उदय सामंत हे जेव्हा डावोसला गेले होते ते अस्वस्थ झाले होते आणि त्यानंतर शिंदेंच्या बाजूने अधिकाधिक ते बोलायला लागले. पण एकनाथ शिंदेंनाही माहिती आहे की उदय सामंत हे कधीही काहीही करू शकतात, कारण ते आधी राष्ट्रवादीत होते, मग उद्धव ठाकरेंच्याकडे गेले, मग त्याच्यानंतर ते शिंदे सेनेत गेले, उद्या दुसरीकडे जातील. दीपक केसरकर असेच होते ना. त्यांचा बाळासाहेबांच्या विचाराशी काय संबंध होता, शिवसेनेशी काय संबंध होता, हिंदुत्वाशी काय संबंध आहे. आवाज म्हणजे खणखणत्या नाण्यांचा आवाज जिथे येतो, ते पार्श्वसंगीत जिथे ऐकू येतं, किंवा ठेकेदारीमध्ये जो ताल धरला जातो, ठेकेदारीचं म्हणजे ठेकेदारांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं की ते ज्याप्रमाणे जल्लोष साजरा करतात, तो जल्लोष पाहण्याची अनुभवण्याची ज्यांना सवय आहे आणि ज्यांचा उदय होईल त्या दिशेने जातात त्या नेत्यांबद्दल काय बोलायचं. पण संजय राऊतांनी मात्र आम्ही बदललेलो आहोत, तुम्ही बदलायला तयार नाही, तुम्ही दुसऱ्या दिशेने जाताय, तुम्ही बिघडलेला आहात आणि आम्ही सुधारतो आहे, हे याचे संकेत दिलेले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांचं टोळकं जे आहे त्यांच्याबरोबरचं जे थर्ड डिग्रीची भाषा करते ते अधिकाधिक खाली खाली जात चालले, अधोगतीच्या दिशेने जात आहेत. ते मुळातच वरच्या पातळीवर आधी अधोगती होत चालली त्यांची. थर्ड डिग्रीची भाषा करणारी, एन्काउंटरची भाषा करणारी, त्या अक्षय जो होता त्याचा एन्काउंटर, लोकांचं म्हणणं होतं शिवसेनेचं, या काँग्रेस, शरद पवार, उद्धव ठाकरे सगळ्यांचं, की व्यवस्थित कोर्टात केस करून जर शिक्षा झाली असती तर या जो अक्षय शिंदेच जो बदलापूरच्या प्रकरणातला, त्याच्या मागे ज्यांचा वरदहस्त आहे त्या लोकांचा सुद्धा खरा चेहरा समोर आला असता, त्यांनाही शिक्षा झाली असती. त्यांना वाचवण्यासाठी जे हिंदुत्व संघवाले किंवा भाजपवाले आहेत ते संस्थाचालक, त्यांना वाचवण्यासाठी सगळं षडयंत्र रचलं गेलं. हेच लोक कोरटकरला वाचू पाहत होते, हेच लोक राहुल सोलापूरकरच्या मागे आहेत, हेच त्या जो कोण आपटे का कोण जो शिल्पकार मालवणचा छत्रपतींचा पुतळा कोसळला त्यांच्या मागे होते. हे मागे कोण होते? या सगळ्या सनातनी विचाराच्या, कोत्या मनोवृत्तीच्या, मुस्लिम द्वेष पसरवणाऱ्या लोकांच्या ही जी शक्ती आहे सगळी, छत्रपती शिवाजी महाराजांना अपमानित करणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत, जे बोगस हिंदुत्ववादी आहेत, ज्यांना हिंदुत्वाशी काही देणं घेणं नाही, ज्यांना फक्त सत्ता संपत्तीशीच देणं घेणं आहे, असे जे लोक आहेत ते एसमशी मधले आहेत, म्हणजे एकनाथ शिंदेंच्या याच्यातले आहेत. ते थर्ड डिग्रीची भाषा बोलत आहेत. आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना मात्र अधिकाधिक सेक्युलर, अधिकाधिक लोकशाहीवादी, अधिकाधिक उदारमतवादी होत चालली आहे. याचं मी स्वागत करतो मनापासून. संजय राऊतांचं याबद्दल अभिनंदन करतो. उद्धव ठाकरे यांचंही या निमित्ताने यांच्या बाजूनी सुद्धा मी यांचं जे नवीन धोरणं आहेत त्याचं स्वागत करतो. चुका झाल्या तर त्याही मी सांगेन, त्यांच्या किंवा कोणाच्याही. पण आज मात्र मी त्यांचं कौतुक करेन. आणि शंभूराज देसाई यांची डिग्री, जसं तुमची इयत्ता कंची असं म्हणतात तसं तुमची डिग्री कंची. डिग्री म्हणजे पदवी या अर्थ नाही. तुम्ही ज्या थर्ड डिग्रीचा पुरस्कार करता, अशा अत्यंत जुनाट कालबाह्य प्रथांचा, एक प्रकारे पोलिसी दहशतवादाचं समर्थन करणाऱ्या वृत्तीचं जो पुरस्कार करतात ते शंभूराज देसाई आणि त्यांचा पक्ष, त्यांचा मी निषेध करतो. तुर्तास इथेच थांबतो. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. बेल आयकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा.
धन्यवाद.